जमियत उलेमा अरशद मदनी शहदाच्या वतीनं काश्मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध प्रांताधिकारी यांना निवेदन सादर। शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता नमाज पठण केल्यानंतर जमियत उलेमा अरशद मदनी शहादा व पूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं काश्मीरमधल्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी निर्दोषांवर गोळीबार करून 28 लोकांना आपले प्राण गमवावे लागले व अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले। या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अमानवीय कृत्याच्या निषेधार्थ श्रद्धांजली व निषेध सभेचं आयोजन जामा मस्जिद काजी चौक इथं करण्यात आले। त्यानंतर जमियत उलेमाचे पदाधिकारी व मुस्लिम समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालय इथं जाऊन प्रांताधिकारी साहेबांना निवेदन दिले। यावेळी जमियत उलेमाचे पदाधिकारी मुन्ना ट्रेलर, सय्यद नईम, माजी उपनगराध्यक्ष जहीर हाजी मुशीर, आरिफ शाह विकार सर, माजी नगरसेवक आरिफ मासूम पिंजारी गुड्डूभाई, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अजित पवार, माजी नगरसेवक इकबाल शेख आदी नागरिकांची उपस्थिती होती। शोक सभेचं प्रास्ताविक विष्णू जोंधळे सर यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने शहरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते। तमाम मुस्लिम बांधवांनी काश्मीर येथे जे पहलगाव या गावामध्ये जो अतिरेकी हल्ला झाला आणि ज्या टुरिस्ट लोकांना ज्या बेरहमीने अतिशय घाणेरड्या पद्धतीने त्यांच्यावर निष्पाप लोकांवर गोळीबार झाला आणि त्या लोकांचा बळी गेला, त्या सर्वांचा आम्ही मुस्लिम समाजातर्फे शहादा आणि शहादा तालुक्याचे लोक आम्ही निषेध करतो आणि शासनाकडे मागणी करतो की अशा जे काही लोकांनी केलं असतं ते झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यामध्ये जे भारतीय मारले गेलेत त्यांच्याप्रती शहादा शहरातील मुस्लिम बांधवांनी आज नमाज करून त्यांच्या आत्मशांतीसाठी दुआ मागितली आणि यासोबतच ज्या कुणी हे घाणेरडं हे भ्याड कृत्य केलेलं आहे आणि ते धर्माच्या नावावर केल्याचं जे काही दाखवलं जात आहे त्या सर्व अधार्मिक लोकांचा देखील निषेध या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं या ठिकाणी मशिदीच्या प्रार्थनेनंतर नमाजानंतर या ठिकाणी करण्यात आला आणि खऱ्या अर्थानं इथल्या मुसलमानांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की ज्यावेळी राष्ट्रावर संकट येईल त्यावेळी आम्ही सर्व भारतीय म्हणून तुमच्या सोबत आहोत। शहादा शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी आज काश्मीर येथील पहलगावमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाकडे त्यांच्यावर कडक कारवाई जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही मागणी करतो। जे लोक जे बिचारे जे टुरिस्ट आहे जे टुरिस्टांचा निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्या झालेल्या त्या लोकांना शांती मिळो आणि देवाजवळ प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबाला हे त्यांच्या आलेल्या त्यांच्या कुटुंबावर आलेला घात हा सहन करण्याची शक्ती देव अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो। बस सर।